मित्रांनो, टेक न्यूज चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, आता आपण आज काय बघणार आहे. ठीक आहे, सो असं मी काय ठरवून प्लॅन करून असं काय व्हिडिओ बनवत नाही. ठरवून काय प्लॅन करून मी असं व्हिडिओ बनवत नाही. मग परत चला असं असं आत जायचं आणि स्टाईलमध्ये जाऊन सगळं बंद करायचं परत एकदा. एकदम प्युअर आपलं जे काय प्लेन मेन सेटअप आहे ना, त्याच्यावर आलो आपण. ओके, मार्केट कसं चालतं मुळात. जेव्हा हा सेटअप माझा बंद करतो ना, तेव्हा मला असं दिसतो की दिवस सुरू झाला, थोडंसं वर गेला, मग खाली आला, परत वरती गेला, परत खाली आला, परत वरती गेला. हे असं चालू राहतं ना, कंटिन्यू. असं कंटिन्यू चालू राहतं. मग इथून जोरात मध्येच पडला. याचं कारण असं आहे ना, ओव्हरऑल शोधायला गेलं तर एकदम असं थोडंसं धुसर कारणं आपल्याला सापडतात. आपल्याला मेन काय असतं की प्युअर कारण सापडलं पाहिजे. प्युअर म्हणजे की भाई मी तिथून ट्रेड घेतला ना, तर मला लॉस दिसेल, पण मी बुक प्रॉफिटच करेल शेवटला. सो ओव्हरऑल हा एक पडलेला प्रश्न असतो की आता ह्याला अनलाइज कसं करू. सो मी एकदम बेसिक लेवलला परत एकदा घेऊन जाईल तुम्हाला. बेसिक लेवल काय सांगते, बेसिक लेवल तुम्हाला काय सांगते की मार्केट चालतं कसं. मुळात आपण त्याच्यावरच भूमिकेवर येतो. पहिलं आपण दरवेळेस त्याच भूमिकेवर येतो. ते मार्केट मुळात चालतं कसं. तर मी जेव्हा नेहमी म्हणतो, लाईव्ह लेक्चर खूप म्हणजे रोज असतात आपले लाईव्ह लेक्चर. कंपल्सरी नाही आहे लाईव्ह लेक्चर रोजच असेल, पण मी असतो. जे मला स्वतःहूनच आवडतं. मी सकाळ संध्याकाळ कधी कधी येत राहतो. कधी खूप तास लेक्चर होतात, 3 तास 6 तास लेक्चर होतात. तर मुळात मी तेच सांगतोय प्रत्येक सेशनला, तेच सांगतोय. प्रॉब्लेम कसा झाला आहे की तुम्ही एवढे यूट्यूब चॅनल, एवढे इंस्टाग्राम चॅनल, एवढे लोक, एवढे क्लासेस, टिप्स आणि हे सगळं फॉलो करून टाकलं आहे तुम्ही. तुम्हाला असं वाटतं कुठंतरी काहीतरी फर्म सापडेल, पण आजपर्यंत एकदाही तुम्हाला काहीतरी कन्फर्म आणि फर्म स्टील तुम्हाला तिथं राहील असं काही हाताला लागलेलं नाही आहे. मग तुम्ही स्वतः प्रयत्न करता की मीच आता स्वतः काहीतरी प्रयत्न करतो, पण त्याला बेसिक नॉलेज नसल्यामुळं सापडत नाही. वैतागतो माणूस अक्षरशः. आणि ते चालू राहते कहाणी, ती चालू राहते की तिथून इथं बेडूकुडे आपल्या चालू राहतात, पण यश काय मिळत नाही. बेसिक थोडंफार इकडं तिकडं सपोर्ट, रेजिस्टन्स, वरच्यावर डे हाय डे लो, मग ब्रेकआउट, असं ते थोडंफार इकडं तिकडं सापडतं. पण त्याने तुम्ही पूर्ण शक्य नाही की तुम्ही ते गाठू शकाल. आणि त्या गोष्टींनी बेसिक तुम्ही प्रॉफिटेबल होता असं काही रेकॉर्ड नाही आहे कोणाचा की त्या बेसिक गोष्टींनी हा माणूस प्रॉफिटेबल राहिला. प्रॉफिटेबल म्हणजे तो माणूस एखादा आनंदी राहील असा प्रॉफिटेबल, समाधानी राहील असं प्रॉफिट म्हणतो आहे मी. ते कधीतरी होतो आहे प्रॉफिट हा भाईचा, म्हणजे 100, 200, 150. मग त्याला काय अर्थ नाही आहे. तसलं प्रॉफिट नाही. तुमचं मनातनं शांत असलं पाहिजे, इतकं तो प्रॉफिट नॉर्मल होणं खूप गरजेचं आहे. सो ह्या सगळ्याचं मूळ कुठं येऊन थांबतं, तर मुळात माझं पर्सनल तुम्हाला मत आहे की ते का असं होतं आहे सगळं तुमच्याबरोबर. तुम्ही घ्या, बाय घ्या, किंवा तुम्ही सेल घ्या, किंवा हेज करा, काय करायचं ते करा. तुम्ही ॲट द एंड तुम्हाला ते लॉसमध्येच नेत आहे किंवा बुक करायला लावतं आहे. तुम्हाला ना त्याचं मूळ सापडत नाही तोपर्यंत ह्या शेअर मार्केट, स्टॉक, किंवा तुम्ही फॉरेक्स किंवा क्रिप्टो असेल किंवा कम्युनिटी, आपण कुठलंच मार्केट तसं प्रमोट नाही करत. मला ते व्हॉलॅटिलिटी इथं असते म्हणून मी हा चार्ट दाखवत राहतो. असं काही नाही की हेच दाखवलं पाहिजे, असं काही नाही. पण मी एक दाखवतो कारण ह्याच्यात व्हॉलॅटिलिटी असते ना, तर ती मजा येते सांगण्यासाठी. आणि प्राईज ॲक्शन लिक्विडिटीवरती ड्राईव्ह होते. सो ते लय महत्त्वाचं असतं की ज्यामध्ये लिक्विडिटी मस्त आहे ना, त्याच्यात तुम्ही राहावं.
क्रिप्टो मार्केट म्हणजे काय आहे? क्रिप्टो म्हणजे तुमचं सिम्पल एकच आहे. क्रिप्टो मार्केट म्हणजे काय आहे की त्यात इन्व्हेस्टमेंट आहे ती एक प्रकारे कॉईन, ठीक आहे, बिटकॉईनचा. सो त्याच्यात कधी लिक्विडिटी येईल जोरात, कधी कमी येईल असं ते कळत नाही त्याच्यात. शनिवार रविवार तर अवघडच असतं. तुम्हाला शनिवार रविवारवरून लक्षात येत असेलच ते की हे काय बरोबर नाही आहे ट्रेडिंगसाठी, इंट्राडेसाठी, स्काल्पिंगसाठी. हे तुम्हाला लाँग टर्मसाठी विचार केला तर करू शकता, ठीक आहे. सो जे लोक इंट्राडे, मॅक्झिमम लोकांचा प्रश्न हाच असतो की भाई मला इंट्राडे करायचं आहे. मला जे येतात लाईव्हला ते मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये असतात किंवा लॉसमध्ये असतात किंवा कर्ज असतं त्यांना किंवा काय प्रॉब्लेम्स असतात, ठीक आहे. सो मी त्यांना काय सल्ला देतो, माझ्याकडे आलं की लगेच ते सुटतात असं काही सब्जेक्ट नाही आहे ना. मी कधी दावा केला की माझ्यामुळं कोण सुटेल, ठीक आहे. मी फक्त त्यांना एक सल्ला देऊ शकतो, मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगू शकतो, बाकी काही नाही, ठीक आहे. तर मी ओव्हरऑल एकदम, आता 5-6 मिनटं झाले आपले बोलणं ह्याच्यावरती, तर मी मुद्द्यावर येतो आता की मुद्दा हाच आहे की चार्ट मुळात चालतो कसा. सो हेच महत्त्वाचं मुद्दा आहे. जसं ते मी सांगेल तसं ते पहिल्यांदा एकदम सोपं वाटतं, पण ते हळूहळू जसं सराव कराल, जेवढा सराव कराल तेवढं ते कॉम्प्लिकेट होत जातं. आणि त्याचं उत्तर हे नाही आहे की कुठंतरी येऊन थांबावं. त्याचं उत्तर हे आहे की अजून 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 सराव करत जाणं. हे त्याचं खरं उत्तर आहे. हे त्याचं खरं उत्तर आहे. त्याचं उत्तर हे नाही आहे की थांबा, कंटाळा आला, आता ते अजून किती जाऊ पुढं, ठीक आहे. नाही, त्याचं उत्तर हे की सराव करावा. जेवढं जमल ना तेवढं त्याच्यातले जे काही पॅटर्न असतील, मी जे आता मुद्दा सांगणार आहे त्याचे, जेवढे जमल तेवढे तुम्ही चार्ट थ्रू स्वतःला कन्व्हिन्स सांगत राहणं आणि ते एक प्रकारे डोळ्यात भरून घेणं, हा विषय असणार आहे, ठीक आहे. सो आता मुद्दा काय की मी खूप वेळा प्रयत्न केला सांगायचं, मला लक्षात येत नव्हतं. मगाशी एकदम क्लिक झालं, म्हटलं चला हे याच्यावरती बोलता येईल, लोक बोलतात तसं. काही भ्रम असतात की मी काहीतरी सिक्रेट देणार आहे. सिक्रेट ॲक्च्युली माझ्याकडंच काय, जगातल्या कुठल्याच व्यक्तीकडं चार्टच्या बाबतीतलं सिक्रेट नाही आहे. हे लिहून घ्या. मग लोक प्रॉफिट कशी करतात किंवा लोक लॉसमध्ये कसे जातात, ठीक आहे, तर तेही सांगून ठेवतो. त्याचं एकमेव उत्तर आहे. मला आधी खूप वाटायचे की हा शत्रू तो शत्रू, म्हणजे नजर लागण्यापासून ते तुमचं लॉट साईजपर्यंत आपण सगळ्यांना कारणीभूत ठरवतो. कधी कधी मार्केटला बी कारणीभूत ठरवतो आपण. मार्केटला सुद्धा कारणीभूत ठरवून शेवटी आपण मोकळे झालेलो असतो. मग त्याचं मेन जे खरं कारण आहे ना, ते ॲक्च्युली चार्टमध्ये लपलेलंच नाही आहे. किंवा तुम्ही स्वतः जे मेंटॅलिटी आपटत असताना, तर ते सुद्धा नाही आहे कारण त्याचं मुळात. आता मी इतके मोठे प्रॉफिट केले आणि इतके लॉस करून मी जे काय शिकलो ते तुम्हाला मी सांगतो. ते म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. अक्षरशः सांगतो. म्हणजे कोणी जर आर्ग्युमेंट करत बसलं तर करत बसू आपण त्याची आर्ग्युमेंट, काही प्रॉब्लेम नाही. लॉट साईज हा प्रॉब्लेम नाही आहे. पण जे लॉट साईजला ट्रिगर करतं तर त्याचं मेन कारण आहे इमोशन्स म्हणजे तुमचं मेंटॅलिटी. आता मग तुम्हाला हेच वाटत राहतात, लॉट साईज, मेंटॅलिटी, हेच प्रॉब्लेम वाटत राहतात, पण नाही आहे. मुळात तुम्ही धजावताय, तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स जो होतो आहे ना, ते तुम्ही लॉट साईजला धरू शकता. त्याचं कारण की कधी कधी प्रॉफिट जास्त होतो आणि मग ते वाटायला लागतं मेच भगवान आहे, ठीक आहे. आणि त्याचं मूळ कारण लॉट साईज नाही आहे. त्याचं मूळ कारण तुम्ही टाकला म्हणून तुमची मेंटॅलिटी खराब आहे, लालच बिलच म्हणता तुम्ही, ते उत्तर नाही आहे. या सगळ्याला घेऊन मुळात एक जो शत्रू नाही म्हणता येणार त्याला, तो तुमचा मित्रच आहे, ठीक आहे. त्याला मित्र करावं लागेल नंतर तुम्हाला, ठीक आहे. त्याला नीट समजून घ्यायला लागेल. तर त्याचं मूळ कारण असं आहे रिस्क मॅनेजमेंट. मग आता रिस्क मॅनेजमेंट हा शब्द बोललो की संपलं असं नाही आहे. त्यात खूप काही विषय आहेत, ते तुम्हाला स्टडी करायला लागतात. मुळात जगातलं सर्वात अवघड कार्य जे आहे ते म्हणजे स्वतःला कन्व्हिन्स करणं. जगातलं सर्वात अवघड काम
चार्ट समजणं पण मी म्हणतो सोपं आहे आपल्यासाठी, पण स्वतःला कन्व्हिन्स करणं हे सर्वात अवघड कार्य माझ्यासाठी तरी आहे. आणि हे मूळतः खूप लोकांशी मी बोलतो ना, त्यातनं कळतं की स्वतःला कन्व्हिन्स करू शकलेला नाही हा व्यक्ती, तोपर्यंत ह्याला काही यश मिळत नसतं. ठीक आहे. कन्व्हिन्स म्हणजे काय करायचं आहे की बाबा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाण्यासाठी जे काय गोष्टी लागतात, मोठ्या प्रॉफिट किंवा मोठे लॉस, माणूस फिअरमध्ये जातो लॉसने. ठीक आहे. असं दोन्ही होऊन नाही द्यायचं आहे तुम्हाला. मग ते कशामुळे होतं ट्रिगर, तर लॉट साईज. ओके, लॉट साईज एकदमच छोटी टाका, 0.01नी करा ना, त्याच्या खालची जर असेल तर ती टाका, कुठलं USC काहीतरी असतं. ठीक आहे. तर लॉट साईज तुम्हाला ट्रिगर करते मोठ्या लॉसला आणि मोठ्या प्रॉफिटला. मग इमोशन्स ट्रिगर होतात. लॉस जर झाला तर तुम्ही फिअरमध्ये जाता, जर समजा तुम्ही प्रॉफिटमध्ये गेला तर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स येतो आणि मग अजून मोठा लॉट साईज, आणि हे चेन ऑफ रिॲक्शन कधीच थांबत नाही. मुळात तुम्हाला मोठा प्रॉफिटही नाही झाला पाहिजे आणि मोठा लॉसही झाला नाही पाहिजे. मी एवढंच काय करतो, एवढंही तुम्हाला पुढं जाऊन एक तिसरं ॲड करतो की छोटा लॉस झाला तरी लोक ट्रिगर होत आहेत. सो एकमेव उत्तर त्याचं की तुम्ही एकदम रिस्क मॅनेजमेंट पाळा. तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस येऊ नाही तर न येऊ, जो व्यक्ती रिस्क मॅनेजमेंट पाळलं तो व्यक्ती नक्की यशस्वी होतोच. जे कुठला असा जगातला व्यक्ती नाही की ज्याला टेक्निकल येतं आणि तो श्रीमंत झाला नाही. पण ज्याला रिस्क मॅनेजमेंट जमतं आणि त्या टेक्निकल सो येतं आहे, अक्षरशः ठीक आहे, तो व्यक्ती नक्की यशस्वी होतो. म्हणजे हे खरं वाक्य सांगतो मी, खूप काही फिरून मी तुम्हाला सांगतो आता की खूप गरजेचं वाक्य आहे, खूप गरजेचं आहे. टेक्निकल ॲनालिसिसपेक्षा तुम्ही रिस्क मॅनेजमेंटला जास्त महत्त्व द्या, कधी ना कधी तुम्ही नक्की यशस्वी होताल. मग तिथं मी हे वाक्य जोडू शकतो की मार्केट तुम्ही असं सोडू नका. ठीक आहे. ज्याला जमते ना रिस्क मॅनेजमेंट त्याला हे वाक्य बोलतो आहे. ज्याला हे वाक्य कुणाला नाही आहे, ज्याला रिस्क मॅनेजमेंट जमत नाही आणि टेक्निकल लय खतरनाक आहे, काय उपयोग नाही, त्याने मार्केट सोडलं तरी चालेल. आपल्यासारख्या सगळ्या लोकांना मी हे बोलेन. ठीक आहे. त्याने मार्केट सोडावं, नाही तो जिंकणार ह्याच्यात. ठीक आहे. सो आता आपण मुद्द्यावर येऊ की चार्टवरती काय मी बोलतो आहे की आपल्या सेटअपनुसार आपण वेव आणि स्विंग हाय, स्विंग लो, सपोर्ट, रेजिस्टन्स असं चर्चा करत असतो. ठीक आहे. सो हा स्विंग म्हणजे काय, 1 कॅन्डल, 2 कॅन्डल, 3 कॅन्डल, 4 कॅन्डल, 5 कॅन्डल, असं स्विंग बनतो ना, आणि हा स्विंग हाय बनतो. ओके, स्विंग हाय, मार्केट परत तिथंच येतं 1 कॅन्डल किंवा 2 कॅन्डलमध्ये. ठीक आहे. आपण आधी खूप वेळा बोललेलो आहे. असं बनवतं ते 1 कॅन्डल 2 कॅन्डलमध्ये किंवा एकाच कॅन्डलमध्ये कधी पण ते परत जात असतं. ठीक आहे. म्हणजे काय की जेव्हा एक स्विंग हाय आणि स्विंग लो जोडला की एक वेव तयार होते. ठीक आहे. एक वेव तयार होते. तुम्ही गुगल करू शकता, काही इश्यू नाही, गुगल करू शकता. ठीक आहे. मग स्विंग हाय करत मार्केट वर 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 जातो. ठीक आहे. मग आता ह्याला कनेक्ट करायला लागतं ना. सो त्यामुळं ते आता इथं जेव्हा ते हे जोडतं ना, वरती जातं ना, तेव्हा डिसाईड नसतं त्याचं. कॉमन सेन्स आहे, त्याचं डिसाईड नसतं. ते त्याचं डिसाईड नसतं, लक्षात घ्या. त्यामुळे तो वेव क्रिएट करतो. ठीक आहे. ठीक आहे. असं परत तुम्हाला काय बघायला मिळतं, मार्केट हे असं 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 अक्षरशः असंच जातं. तुम्ही बघा वरती जाताना. ठीक आहे. वरती जाताना इथं बघा, इथं स्विंग्स बनवलेत. जेव्हा ते साईडवेज असतं ते नुसतं ते स्विंग हाय बनवत राहतं. ठीक आहे. जेव्हा स्विंग हाय ब्रेक केला तेव्हा एक ब्रेकआउट दिला, आणि जेव्हा ते खाली येत असतं तेव्हा स्विंग लो बनवत जातं खाली. स्विंग लो इथपर्यंत स्विंग लो बनवलं आहे त्याने. कळतं मला, ते बघितलं की कळतं मला. ठीक आहे. तुम्ही जर व्हर्टिकल लाईन अशी मारली ना,
इथं वर्टिकल लाईन मारली ना की तुम्हाला कळतं की इथून खाली येताना ते स्विंग लो करत आले आणि वरती जाताना स्विंग हाय करत गेले वरती. ओके, तुम्हाला वाटल्यास मी इथं लाईन मारली नाही, इथं हॉरिझॉन्टल लाईन ह्याचा स्विंग लो तुम्हाला बघायला मिळेल. इथं बघा, इथंच रिजेक्शन आहे, इथंच रिजेक्शन आहे इथं, बरोबर आहे, पद्धतशीर एकदम. ठीक आहे, एकच लाईन मारले मी. ठीक आहे, सो आता आपण सेटअपवरती जाऊ. परत ते काय वेव आणि ते स्विंग हाय स्विंग लोचं काय गणित आहे बाबा ते समजून घेऊ. चला, हा व्हिडिओ जरा मोठा होईल पण पर्याय नाही, मला हळूहळू मुद्दावूनच सांगायचा प्रयत्न करतो मी. ठीक आहे, आता आपण बाकी त्यातले इनपुटमधलं स्टाईलमध्ये गेलो आणि त्यातलं हे सगळं चारी काढून टाकलं. आत्ता काय गरजेचं नसल्यामुळं आपल्याला. ओके, हे चारी सगळं काढून टाकलं. ठीक आहे, मग आता हे खाली असे कलर्स येतात आपल्याला, हे खाली असे कलर्स येतात, वरती असे कलर्स येतात. ठीक आहे, आणि जेव्हा जेव्हा ते ना आता खाली येताना साहजिकच येते की वरती जायचा प्रयत्न करणारे भाई लोक. खाली येताना जसं ते कलर बनवतं आहे तसं प्रयत्न करणार ना, खाली येताना ते वरती जाताना वरती जायचा प्रयत्न करणार ना, ते इथं वरती जायचा प्रयत्न करणार ना ते. आणि जेव्हा ते वरती जाणार ना तेव्हा खाली यायचा प्रयत्न करणार सारखं, ते पर्याय नाही त्याला. 1 कॅन्डल किंवा 7-8 कॅन्डल किंवा 5 कॅन्डल 10 कॅन्डल जे काय असतील ते प्रयत्न करणार ना. म्हणजे वरती जाताना रेड कॅन्डलला घाबरायचं नाही आहे आणि खाली येताना आपल्याला ग्रीन कॅन्डलला घाबरायचं नाही. मी आता जरा थोडंसं स्केल करतो ह्याला चार्टला, स्केल करतो. स्केल करण्याचा अर्थ काय की त्याला बरोबर दिसेल असं करतो. तुम्हाला आहे ना, जेव्हा इथून आता मला माहिती आहे, आत्ता बघतोय ना मी समजून सांगण्यासाठी फक्त हे करतो. इथं वरती गेलं, 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 इथं वरती. बघा तुम्ही आता इथं सगळीकडं वरती आपण गेलेला बघतोय. ओके, हां, आता विषय वेगळा आहे, आता विषय वेगळा आहे. ठीक आहे, आता ह्या कलरमुळं मी म्हणत नाही, मी मागाशीच बोललो मला दिसतं ते. ठीक आहे, आता विषय वेगळा आहे. आता जेव्हा ते वर जाते कोणाला दिसत नाही आहे वर जाताना, इथून खाली जाताना दिसतं, इथं पण तुम्हाला खाली जाताना दिसल ते ना. पण आता गणित वेगळं आहे. आता ते कसं ओळखायचं ते तुम्हाला मी सांगतो मी. ठीक आहे, तुम्ही बघा, वरती जाताना मार्केट ते खाली यायचा प्रयत्न करते, खाली जायचा प्रयत्न करते. पेशन्स कशाला म्हणतात. ठीक आहे, खाली यायचा प्रयत्न करते ते ऑब्झर्वेशन लागतं त्याला खूप काही. ठीक आहे, असं जेव्हा वरती जायचा प्रयत्न करते तेव्हाच ते खूप खाली यायचा प्रयत्न करते, पण अलीकडचे जे सपोर्ट आहेत ना तिथून ते परत वरती जाते. आणि नेमकं इथं ते ब्रेक केलं आहे सपोर्ट. ओके, सपोर्ट ब्रेक केला, इथपर्यंत स्विंग बनवला भाईने, इथं परत रिटेस्ट केलं आणि मग आता परत खाली जाताना वरती जायचा प्रयत्न करते ते. तुम्हीच बघा, आता वरती जायचा प्रयत्न करते ते. तुम्ही एवढंच ऑब्झर्वेशन सेटअप घेतल्यानंतर तुम्ही करत राहायचं आहे, बाकी काही नाही. आता ते बघा, प्रयत्न करते, इथपर्यंत आलं ते परत. ठीक आहे, आता तुम्हाला इथं बघायला मिळत असेल की या ठिकाणी परत तुम्हाला खाली जायचा प्रयत्न करते आहे. बघा, खाली जायचा प्रयत्न करते, खाली जायचा प्रयत्न करते, पण ते खाली जात नाही आहे. ठीक आहे, 1 मिनिट. चला, आता हे एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला बेसिक सांगितलं की खाली जाताना आणि वरती जाताना मी तुम्हाला की ते कसं बिहेव करतं आहे. आता हे ठीक आहे, मी बेसिक वरच्यावर बोललो. ठीक आहे, हे बेसिक वरच्यावर बोललो, पण मला आहे ना मुळात ते जे तुम्ही वेव बोलताय ते जरा थोडंसं दाखवा. ठीक आहे, वेव काय असते, वेव म्हणजे काय की वेव म्हणजे काय की एक स्विंग हाय बनतो आणि एक स्विंग लो बनतो. मुळात स्विंग हाय का बनला, म्हणजे बनत असताना का बनला, बनत असताना का बनला, आणि मुळात स्विंग लो बनत असताना का बनला. कारण की इथं त्याला रेझिस्टन्स लागला, त्याला इथं रेझिस्टन्स लागला, खाली याला इथपर्यंतच त्याला येऊन दिलं, रेझिस्टन्स लागला. आणि जेव्हा ना
जेव्हा ते मार्केट खाली आलं त्याच्या पद्धतीने इथपर्यंत खाली आलं ते जेव्हा, तेव्हा त्याला इथं ना इथून मागून त्याला सपोर्ट लागला, मग ते वरती आलं. सो आता रिअलमध्ये काय की मार्केट तसं म्हणलं तर इथून ट्रॅव्हल केलं आहे आणि परत इथपर्यंत ट्रॅव्हल करत परत आलं आहे, म्हणजे कुठलीच डिसाईड त्यांनी केलेलं नाही, त्यांनी काहीच डिसाईड केलेलं नाही आहे, नुसतंच हल्लं. ते इथं गेलं आणि इथून परत इथं आलं. म्हणजे काय की एक वेव पूर्ण जी असते ती असं आपल्याला सांगते की कुठलंही डिसाईड नाही आहे, डायरेक्शन आपली कुठलीही डिसाईड नाही आहे, हे आपल्याला वेवमधून समजतं. ठीक आहे. पण जेव्हा मार्केट इथं येतं तर ते परत खाली येऊ शकतं, परत इथून वरती जाऊ शकतं, असं त्याची मुवमेंट चालू राहील ना. सपोर्ट घेईल असं कितीही वेळा करू शकतात, तो काय आपल्या हातातला विषय नाही आहे, ते कितीही करू शकतं. पण मग इथं जे काही आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही आहे, का तर वेव कधीही एका डिरेक्शनमधली असलेली तुम्हाला प्रेडिक्ट करता येते, इझी आहे, इथं इझी आहे. पण मग प्रेडिक्ट काय करता येत नाही, आपल्याला डिरेक्शनल वेव प्रेडिक्ट करता येत नाही. डिरेक्शनल वेव म्हणजे काय असते की आता ते कुठेतरी ब्रेक करते बघा, इथं ब्रेक करते, ते हा जो स्विंग हा आहे ते कुठेतरी तुम्हाला ब्रेक करत आहे, ब्रेक केलं, अरे ठीक आहे वरती गेलं, पण वरती पण त्याला कुठेतरी रेजिस्टन्स लागणार आहे, कुठून तरी मागून त्याला रेजिस्टन्स लागणार आहे. मग आता काय होतं की इथून ब्रेक केलं आहे ना त्याने, इथून ब्रेक केलं आहे बघा, मागच्या रेजिस्टन्सला त्याने ब्रेक केलं आणि इथं परत एक रेजिस्टन्स लागला. मग आता जो रेजिस्टन्स हा होता ना तो सपोर्ट बनणार आहे, इथं खाली येणार ना रेजिस्टन्स लागल्यामुळं, मग हा सपोर्ट लागणार आहे. आता हा जो सपोर्ट लागणार आहे ना त्याला, हा जो सपोर्ट लागणार आहे तो कुणामुळं लागणार आहे, तो याच्यामुळं लागणार आहे, ठीक आहे. मग आता इथून तो का सपोर्ट लागला होता इथं, तर याच्यामुळं लागणार आहे, बरोबर ना. म्हणजे आता तुम्हाला मी वेगवेगळे पॉईंट लक्षात आणून देतो जे लक्ष नसतं लोकांचं, ठीक आहे. इथून ते सपोर्ट घेणार, परत इथे येणार, ह्याला रेजिस्टन्स लागणार, रिटेस्ट करणार, परत वरती जाणार, परत रेजिस्टन्स लागणार, परत खाली, म्हणजे इकडं रिटेस्टकडं लक्ष असतं लोकांचं. पण भाई इथून त्याला रिजेक्शन का आलं, परत मार्केट खाली येऊ शकतं इथं, कारण की ह्याला कुठेतरी मागं रेजिस्टन्स असणार आहे, ठीक आहे. पण जर नाही रेजिस्टन्स, इथं रिटेस्ट करतं, मग परत वरती जातं, मग परत लगेचच येऊ शकतं रेजिस्टन्ससुद्धा, म्हणजे इथून सुद्धा रेजिस्टन्स येऊ शकतं, असं पण येऊ शकतं, लगेच पण येऊ शकतं, ठीक आहे. मग समजा इथं रेजिस्टन्स लागला, मग मार्केट परत खाली येतं, इथं चेक करतं ना ते, आता ते काय आपल्या म्हणण्यानुसार डिरेक्शन पकडणार नाही आहे, ते इथं परत चेक करतं आणि इथं ते म्हणतं नाही सपोर्ट स्ट्रॉंग आहे, मागं खूप त्यांनी रेजिस्टन्स लागला होता, त्याला आता सपोर्ट स्ट्रॉंग आहे, वर जाण्यासाठी ना गरजेपुरतं व्हॉल्यूम त्याकडं असतो. मग इथं येतं परत ते फिरत, मग आता इथून परत ते इथून खाली येऊ शकता, काहीच इश्यू नाही. म्हणजे आता काय झालं, परत इथं एक वेव तयार झाली भाई लोक, इथं एक वेव तयार झाली ना, म्हणजे अजून डिरेक्शन परत क्लिअर नाही. जसं मी इथं वेवला म्हणलं की डिरेक्शन नाही आहे क्लिअर, तसं अजून क्लिअर नसतं त्याला, पण व्हॉल्यूम पडतो परत आणि अजून एक स्विंग बनवतो, म्हणजे जेव्हा वरती मार्केट जाणार आहे तेव्हा एक वेव पूर्ण करते आणि त्याला ब्रेक करते दुसरी वेव, आणि इथं त्याला परत एकदा सपोर्ट घ्यायला लावते, कधी कधी ते इथं परत येऊ शकतं, मधून स्विंग परत घेऊ शकतं, ठीक आहे. शेवटी व्हॉल्यूमवरती ठरतं ते सगळं, ठीक आहे. आणि इथून परत ते मार्केट डिरेक्शन पकडायला, म्हणजे ही लेवल डायरेक्शन पकडल्यानंतर खूप गरजेची आहे, किंवा जर खाली आलं तर ही लेवल खूप महत्त्वाची असते, परत एकदा दोनपैकी एक, ठीक आहे. ही लेवल खूप महत्त्वाची असते डायरेक्शन पकडण्यासाठी. म्हणजे काय की ॲक्च्युअलमध्ये इथून ते इथपर्यंत जे मार्केट गेलेलं आहे, आता त्याला ते डायरेक्शन म्हणता येईल, पण जेव्हा इथून इथं जाते, इथून इथं येते, परत ते इथंच येतं ना शेवटी, मग ह्याला डायरेक्शन नाही म्हणता येत. पण जेव्हा ते इथून मार्केट असं ट्रॅव्हल करून परत इथं येऊन परत येतं आहे, तेव्हा ते डायरेक्शन पकडलेलं आहे भाई, ठीक आहे.
तेव्हा त्याला डिरेक्शनल वेव्ह म्हणतात. मग त्याच्यात आपल्याला काय महत्त्वाचं दिसायला काय मिळतं आहे की एक ही स्विंग आहे, हा स्विंग आहे, परत जेव्हा वरती मार्केट जाईल तेव्हा स्विंग आहे, आणि हे एक प्रकारे फक्त मोमेंट पकडण्यासाठी वापरलं जाईल. हा जो पार्ट आहे ना तो मोमेंट पकडण्यासाठी फक्त वापरला जाईल. रेंज बाउन्सच म्हणतो आपण तेवढ्या भागाला वरती जाताना. बरोबर ह्याच्या उलटं जेव्हा ते खाली येणार असतं असं करून परत ते खाली येणार आहे, ठीक आहे, त्यावेळेस एक स्विंग बनवतो. इथं तो धडकतो ह्या लेवलला रेजिस्टन्स लागतो. जो सपोर्ट होता आता तो रेजिस्टन्स लागणार, आहे तिथं, ठीक आहे. सो परत मार्केट खाली येतं. सो आता हा जो पार्ट आहे ना या ठिकाणी आपण रेंज बाउन्स धरतो, कॉम्प्रेशन म्हणतो आपण त्याला, आणि ह्याला मूवमेंट म्हणतो, ठीक आहे. मग हा जो सपोर्ट बनलेला होता आणि तिथून इथं आलं, मग रेजिस्टन्स लागला इथं परत, आणि जेव्हा परत इथं येतं तेव्हा एक तर इथं येईल परत एकदा, किंवा परत एकदा असं येऊन परत इथं येईल, असं येईल, ठीक आहे. मग आता परत रेजिस्टन्स लागला. मग हा जो पार्ट आहे ना हा किंवा हा पार्ट जो आहे ना तो आपल्यासाठी खूप गरजेचा आहे ट्रेंड पकडण्यासाठी. मग आपल्याला काय बघायला मिळतं की हा जो पार्ट, परत सांगतो, हा जो पार्ट किंवा हा पार्ट कॉम्प्रेशन आहे, परत हा पार्ट कॉम्प्रेशन आहे, परत हा स्विंग लो बनतो. म्हणजे काय, मी इथं ग्रीन करतो आता, ठीक आहे. म्हणजे हा पार्ट आता खाली जाताना कॉम्प्रेशन आहे, हा पार्ट कॉम्प्रेशन आहे, म्हणजे त्याची ॲक्च्युली मूवमेंट खाली जाताना अशी असते, ठीक आहे, अशी असते त्याची, ठीक आहे. मग त्यातला जो हा भाग जो आहे त्याचा खाली जाताना जो हा भाग आहे, हा जो भाग आहे ना हा जो भाग आहे ना तो कॉम्प्रेशन आहे, फक्त आतमध्ये फक्त फिरत राहतं ते, ठीक आहे. आणि तसंच आहे ना वरती जाताना, ठीक आहे, वरती जाताना हा जो भाग आहे तो कॉम्प्रेशन आहे, त्यासाठी रेंज बाउन्स आहे त्यासाठी, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने ते ट्रेंड पकडतं, आणि अशा पद्धतीने अप ट्रेंड, अशा पद्धतीने डाऊन ट्रेंड मी एक टेंटेटिव्हली बोललो, ठीक आहे. मग आपल्याला आता पहिली गोष्ट म्हणजे वेव्ह दिसली पाहिजे की जिथं काहीच डिरेक्शन नसतं, आणि दुसरं जेव्हा त्यांनी वेव्ह पकडतं तेव्हा मी जे आत्ता डायग्राममधून सांगितलं ते दिसलं पाहिजे. आता कुठंतरी अप ट्रेंडला बघू आपण तसंच होताना दिसतंय का, पहिल्यांदा झालेलं बघू. सो आता काय बघायला मिळतं, आपल्या ह्याच्यात कलर्स येतात, असे कलर येतात, असे वरती कलर येतात, खाली कलर येतात. सो हा जो आहे ना पार्ट तो ॲक्च्युली वेव्ह आहे, ही पार्ट जो आहे ते वेव्ह आहे, कुठं डिरेक्शन नाही, ठीक आहे. मग आता परत इथून सुरू झालं, इथून परत इथं आलं, ह्याला वेव्ह म्हणतो आपण. म्हणजे डिरेक्शन कुठंच फिक्स नसते, खाली बी नाही वरती बी धड नाही, ठीक आहे. वरती कसं की याच्यावरती जात असेल तर ते अप ट्रेंड, समजा याच्या खाली जाऊन याच्या पण खाली जात असेल तर ते डाऊन ट्रेंड, ठीक आहे. मग आता तुम्हाला बघायला मिळेल की हे जे अशा वेव्ज आहेत ना त्या पूर्ण झाल्यावरती एक अप ट्रेंड मिळालेला आहे. आणि इथं पण बघा एक वेव्ह पूर्ण इथं झाली, अशी वेव्ह पूर्ण झाली ना तेव्हा ते डाऊन ट्रेंड मिळालेलं असं, ठीक आहे. सो म्हणजे काय, आणि तुम्हाला नंतर लक्षात येत असेल खाली येताना तुम्हाला परत वेव्हच होत राहतं ते तुम्हाला लक्षात येत असेल पूर्ण. सो आता मला मुळात काय म्हणायचं आहे की आपले जे सिग्नल्स येतात वरती मार्केट जाताना वरचे सिग्नल येतात, खालती जाताना खालचे, परत बेसिकला आलो आपण, ते जे पहिल्या व्हिडिओजमध्ये आपण जे बोललो आहे ना ते परत आलो तिथं. वरती जाताना वरती सिग्नल येतात, खाली जाताना खालचे सिग्नल येतात. वरती जाताना म्हणजे तेवढ्यापुरतं जाताना, वरती जाताना म्हणजे वरती असं जाताना नाही, तेवढ्यापुरतं वरती जाताना. म्हणजे तेवढ्यापुरतं म्हणजे काय, कॅन्डल जे काय दाखवणार आहे त्याच्यावरच ते दाखवतं, म्हणजे त्याची मूवमेंट दाखवतं मार्केट. मुळात मी आता इथं दाखवलं म्हणून तुम्हाला दिसलं, पण आपला सेटअप बंद केला ना
की नाही दिसत ते इथं आता एवढा पुरतं दिसेल, पण हे वेव आहे हे कळणार नाही. ह्याला वेव म्हणतो आपण, ते कळणार नाही तुम्हाला. हा बघा खाली आलं आहे, खालचा खाली मार्केट आलं आहे. एक एक आता एक कितीतरी हे कॅन्डल आहेत, 6-7 कॅन्डल आहेत, खाली आलं ना मार्केट. ठीक आहे, मग एक रेंज बनवली, आपण त्याला रेंज बोलतो. एक स्विंग लो बनवला असं म्हणतो आपण त्याला. इथून खाली मार्केट आलं. ठीक आहे, इथून मार्केट खाली आलं असं इथपर्यंत एक वेव बनवली, म्हणजे हा स्विंग लो झाला. हा ह्याला आपण स्विंग लो म्हणतो. ठीक आहे, स्विंग लो ह्याला म्हणतो आपण. ठीक आहे, इथं जे मार्किंग केलं तर ह्याला पण स्विंग लो म्हणतो, याला पण आपण स्विंग लो म्हणतो. ठीक आहे, जे जे कलर जिथं संपतात ना त्याला आपण स्विंग लो म्हणतो. ओके, जिथं सिग्नल खाली संपतात त्याला स्विंग लो म्हणतो, आणि वरती जिथं संपतात ना त्याला आपण स्विंग हाय म्हणतो. बेसिक. ओके, ह्याला आपण स्विंग हाय म्हणतो. आता वरती मार्केट का जातं, तो ऑर्डर्स असतात फिल करायला जातं ते दरवेळेस खाली. आता एवढं 3च कॅन्डल वर गेला आणि खूप साऱ्या कॅन्डल खाली पडल्या. ठीक आहे, वरती जाताना ते ऑर्डर फिल करायला वरती जातं, त्यावेळेस त्याला रेजिस्टन्स कुठेतरी लागतो. रेजिस्टन्स आता इथं कुठं लागला, तर ह्या स्विंग लोला मगाशी जे मी ड्रॉइंगमध्ये दाखवलं आहे ते लक्षात आणा. परत इथं लागला बरोबर, मग परत खाली आलं. मग आता इथून जोरात का पडलं, तर बरोबर इथं मार्केट आलं, परत वरती यायचा प्रयत्न केला, परत खाली आलं, परत इथं रेजिस्टन्स लागला, परत खाली आलं मार्केट ठपाठप. ठीक आहे, तुम्हाला बघायला मिळेल की इथूनच परत मार्केट खाली आलं आहे. ओके, आणि जेव्हा पूर्ण केलं तेव्हा आता ही रेंज महत्त्वाची असणार पुढच्यासाठी. ठीक आहे, ही रेंज असणार पुढच्यासाठी, ही रेंज असणार पुढच्यासाठी, ही रेंज असणार इथपर्यंत महत्त्वाची. ठीक आहे, ओव्हरऑल तुम्हाला सांगायचं आहे काय की ह्याच्यातनं आपल्याला वेव समजतात. ह्या कलर्समधून आपल्याला वेव्ज समजतात. वेव पूर्ण वेव जी असते ती डिरेक्शन नाही ठरवते, पण जेव्हा ती सपोर्ट घेते, परत वरती प्रयत्न करते, परत खाली येते, इथं परत वरती जाते, परत इथं सपोर्ट घेते. सपोर्ट कुठं घेते, इथं. सपोर्ट कुठं घेते, इथं. ठीक आहे, रेजिस्टन्स सर्वात पहिला कुठं इथं लागला होता, इथं परत सपोर्ट घेतला, इथं परत सपोर्ट घेतला. हे सपोर्ट रेजिस्टन्सचा खेळ चालू राहतो. इथून परत मार्केट खाली काय आलं तर मागून कुठून तरी त्याला रेजिस्टन्स लागलेला असतो. म्हणजे हे मार्केट जे वरती जातं, मार्केट वरती जातं आणि परत खाली येतं, पण याच्या खाली जात नाही, याच्या खाली जात नाही ना ते. ठीक आहे, मग त्याचा ताकद आहे, पण ते तेवढंच पुरतं त्याला, फक्त त्याला मोमेंट मिळाली. ओके, एक वेव पूर्ण केली ह्याने इथं, मग परत इथं एक वेव पूर्ण केली. छोट्या छोट्या असतात, अक्षरशः छोट्या छोट्या वेव असतात त्या. ठीक आहे, मग आता इथं मी डिलीट करतो परत. हे तुम्हाला एवढं दिसायला लागलं असेल असं होप सो. ठीक आहे, मग इथं तुम्हाला एक वेव बनली आहे. ठीक आहे, इथं एक वेव बनली आहे. ठीक आहे, आणि हा स्विंग लो बनला आहे, इथं बनला आहे. ठीक आहे, सो तुम्हाला काय बघायला मिळतं आहे की मार्केट परत इथून ब्रेक केलं, या वेवला या कॅन्डल डायरेक्ट उघडले वरती दुसऱ्या दिवशी 3:30ला, आणि ह्यानी ह्याचा हाय तोडलेला आहे. ठीक आहे, ट्राय केला, तिथून रिजेक्शन आलं. ओके, मग ते खाली कुठपर्यंत आलं, इथपर्यंत आलं, या स्विंग हायच्या जवळ आलं, म्हणजे सपोर्ट. इथं रेजिस्टन्स लागला, इथं सपोर्ट घेतला परत ह्यानी, बरोबर ना. ही वेव अजून डिसाईड नाही, मग परत इथून असं खाली, परत छोट्या छोट्या वेव्ज अशा बनत राहतात. ठीक आहे, मग त्यांनी परत हे ब्रेक केलं, इथून इथं एक स्विंग हाय बनवला, परत रेजिस्टन्स लागला त्याला वॉल्यूममधून. ठीक आहे, मग खाली कॅन्डल डायरेक्ट ते आलं आहे इथपर्यंत, करत असं स्विंग बनवत, वेव डिरेक्शनल बनवत, तेवढ्यापुरतं 1 मिनटातलं 5 मिनटातलं दाखवतो, 5 मिनटातलं दाखवतो आहे मी. ठीक आहे, इथपर्यंत आलं ह्या लेवलपर्यंत, कारण व्हॉल्यूम इथं होता, लिक्विडिटी ग्रॅब करायला ते इथपर्यंत आलं ह्या वेवपर्यंत. ठीक आहे, मग ते परत आहे ना, या मगाशी जे आलतं ते इथपर्यंत आलं. ठीक आहे, परत आलं इथपर्यंत, 2 कॅन्डलमध्येच आलं. तुम्ही बघा जरा थोडंसं, इथून जे स्लो करत आलं आहे त्याला डिरेक्शन अजून क्लिअर नव्हती, म्हणून 2 कॅन्डलमध्येच
ते इथपर्यंत आलं. ठीक आहे, मी जे बोलतो नेहमी. ठीक आहे, मग परत मी येतो मुद्दाम हळूहळू सांगतो आहे, कारण की काही लोकांना ते नाही समजत. परत एक वरती बनवलं त्याने. ठीक आहे, आणि त्याने सपोर्ट या लेवलला घेतलेला आहे. ठीक आहे, त्याने एक वेव परत पूर्ण केले. डिसाईड करा ना ते. त्यांनी जोरात अप ट्रेंड दिला, साप 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 करत इथपर्यंत दिला. ठीक आहे, इथपर्यंत ते आलं मार्केट, इथपर्यंत आलं ते. ठीक आहे, परत मग ते इथपर्यंत खाली आलं, कारण की मध्ये कोणच नाही ना इथं सपोर्टला. मग ते इथं सपोर्ट आहे त्याचा. ठीक आहे, इथं सपोर्ट आहे. मग ही जी इक्विलिब्रियम बनली होती ना इथं, त्याला ते परत वरती गेलं, परत खाली आलं, असं करत राहिलं. आणि इथून घेऊन ह्या जो काय त्याला रेजिस्टन्स लागत होता इथं स्विंगला, इथं इथं जे बनलं होतं स्विंग, त्यांनी त्याला सपोर्ट घेतला. मग परत खाली आलं. ठीक आहे, परत खाली आलं, परत वरती खाली करत त्यांनी हा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि अजून एक नवीन त्यांनी स्विंग बनवला. ठीक आहे, मग आता हे जे काय रेजिस्टन्स होता ब्रेक करून त्याने एक ट्रेंड दिला होता वरती, हा असा ट्रेंड दिला होता ना, खाली येताना पण तसंच पद्धतीने ते खाली येतं. ठीक आहे, मग ते परत आता माझं जरा ड्रॉइंग जरा गडबडते, कारण माऊसवरून आपण ते ड्रॉ करतो. मग आता इथं जो स्विंग बनवला होता ना त्याने, हे इथं जे तो वेव बनवला होता त्याने, तो त्याने ब्रेक केला. ठीक आहे, इथं असं ब्रेक केला, परत त्याने स्विंग बनवला असा, परत त्याला डिसाईड नाही, इथं मग परत त्याला आला तो जिथून ते सुरू झालं होतं. ठीक आहे, हे नेकलेस जे सुरू झालं होतं इथून इथं. ठीक आहे, परत ह्या लेवलला आल्यानंतर त्याला रिजेक्शन आलं. मग परत इथं सपोर्ट घेतला. ठीक आहे, परत एक नवीन बनवला. तर बघा माझ्या परत एक बनवलं, परत इथं नवीन त्यांनी सपोर्ट घेतला, रिजेक्शन घेऊन परत ते खाली या लेवलला आलं ते. म्हणजे परत आता त्यांनी एक नवीन नेकलेस तयार केला उलटा. तुम्हाला आता इथं स्विंग दिसतोय का, वेव दिसते आता. डन. आता आय थिंक सो दिसत असेल, जे लोक बारकाईने बघतील सेटअप ना त्यांना ते कळलंच. परत तिथं 2 कॅन्डलमध्ये जिथून ते रिजेक्शन घेत होतं तिथं आलं ते, परत खाली आलं सपोर्ट घ्यायला. ठीक आहे, याच्या खाली जाईना ते, याच्या खाली जाईना ते. तुम्ही विचार करा आता का जात नाही ते. ठीक आहे, परत तिथून परत वेव बनवून मग परत ह्याच्यावरती त्याने रिजेक्शन घेतलेलं आहे. तुम्ही आता हे बघाल. ठीक आहे, इथूनच ते परत मार्केट खाली आलं. आता ते वेव करत आलं, पण मी असं डायरेक्ट ड्रॉ करतो आता. वेव करत आलं, वेव करत आलं, वेव करत आलं, वेव करत आता इथपर्यंत आलं मार्केट. ठीक आहे, इथपर्यंत मार्केट आलं. आता आपण थोडंसं पुढं जाऊ. इथं जी वेव बनली होती ना जी, त्याच्यावरती नेमकं हिने एक वेव अजून बनवली, वेव बनवली अशी डिसाईड व्हाईना तिला. ठीक आहे, परत खाली आलं, इथं सपोर्ट घेतलं, आणि जेव्हा हिथं बनली तेव्हा एकाच कॅन्डलमध्ये सापासाप करत ते वरती गेलं. आता बघा मी ड्रॉ करत आलो आहे, वेव आणि स्विंग, हाय आणि स्विंग लो, अशा तिन्ही गोष्टी करत आलेलो आहे. ॲक्च्युली ते एकच आहेत मुळात. सो आता इथं परत आलो, परत तुम्हाला काय बघायला मिळतं आहे. ठीक आहे, इथं एक पूर्ण आता ते बनलं. आता ते पूर्ण खाली करायला का नाही गेलं, खाली इथं भरायला का नाही गेलं, त्याच्या मागची कारणं असतात इथं. ठीक आहे, इथपर्यंत. ठीक आहे, मग ते काय बघायला मिळतं आहे की याच्यावरती जाईना ते. ठीक आहे, ते वेव बनवते असं, आणि मग इथं त्यांनी शेवटला त्यांनी एक स्विंग लो बनवला वेव बनवून. ठीक आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी याच्या खाली जाईना, याच्या खाली जाईना, त्यांनी परत एक सपोर्ट बनवला असणार, आणि मग परत ते प्रयत्न करायला सुरुवात केलं त्याने. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यात वेव बनण्याच्या तुम्हाला काय मिळतं, वेव बनण्याच्या आपल्याला इथं बघा. तर इथपर्यंत मार्केट परत आलं. तर ते आता ते कुणाकडं लक्षच नसतं ना, लोकांचं लक्षच नसतं लोकांचं. परत ते इथं आलं. ठीक आहे, परत मार्केट वरती जायचा प्रयत्न केलेला आहे खूप वेळा, वेव त्याने बनवला आहे. ठीक आहे, मग आपल्याला काय बघायला मिळतं आहे की ह्या लेवलला ते खूप मुवमेंट देतं. मग आता आपण इथं एक शेवटची लेवल मार्क करू, जे आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे. नुसतंच मी सगळं सांगत बसलो तो वेळ जाईल आपला. ठीक आहे, आणि बरोबर इथं सपोर्ट घेतला आहे ह्या वेवला, इथूनच ब्रेकआउट दिला आहे. ठीक आहे, इथंच रिजेक्शन दिलं आहे, इथं सपोर्ट आता घेत आहे.
सो आपल्याला आता बेसिक काय की मी तुम्हाला वेव दाखवल्या, स्विंग हाय स्विंग लो दाखवलं तुम्हाला इथं. ह्या कलर्समुळे तुम्हाला ते दिसायला सुरुवात होतं ह्या कलर्समुळे तुम्हाला कळतं. मग कलर्स वेगवेगळे का कलर्स आहेत, तर मागचे कधी कधी ना ह्या कॅन्डलने तुटलं ना, तर सेमच कलर जर मी ठेवला तर मला आयडेंटिफाय होत नाही की इथलाच स्विंग हाय तुटला आहे का इथला तुटला आहे. याच्यासाठी आपल्याला ते वेगवेगळे कलर आपण ठेवलेले आहेत. वेगवेगळे कलर ठेवण्याचं मागचं कारण ते. पण वेगवेगळे कलरचा अर्थ हा नाही आहे की इथून आता ते हा एकदम पडलं आहे म्हणजे आता जोरात वरती जाणार नाही. ते मी अर्थ धरत नाही, अजिबात धरायचं नाही. वेगवेगळे कलर म्हणजे वेगवेगळे कलरचा अर्थ काहीच नाही. फक्त आपल्याला कळतं कोरिलेशनसाठी त्याचा उपयोग आहे की आता ही जी कॅन्डल आहे ना, ती याचा लो तुटूनच फक्त सिग्नल आला म्हणजे सेमच कलर ठेवला असतं तर मला लक्षात नसतं आलं. ॲक्च्युली त्यांनी याचा पण लो तोडला आहे. म्हणजे या अलीकडच्या कॅन्डलचा लो तोडलेलाच आहे ह्या कॅन्डलनी, आणि ह्या कॅन्डलनी याचा पण कॉम्बिनेशनमध्ये लो तोडला आहे. मग जेव्हा व्हॉल्यूम जोरात पडतो ना, तेव्हा काय तुम्हाला बघायला मिळतं आहे, मार्केट खाली आलं, स्विंग कंप्लीट केला, परत याच ठिकाणी येऊन ते परत सपोर्ट घेऊन वरती जाते. मग आता असं टेंटेटिव्हली सपोर्ट घेते आणि वरती जाते असं नाही म्हणता येत तर, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पण वेव बनवते ना ते. हो बघा, वरती गेलं, वेव बनवते म्हणजे काय की हा सिग्नल सुरू झाला इथपर्यंत, आणि परत एक खाली आलं जिथं सिग्नल संपलेलं आहे, आणि परत एक खालचा हा लो बनवला त्याने, ठीक आहे. मग हा स्विंग हाय आणि हा स्विंग लो, ठीक आहे, तुम्हाला बघायला मिळेल की त्यांनी पूर्ण इथं केलं, ठीक आहे. आणि मग इथं परत सपोर्ट थोडासा प्रयत्न केला आणि परत ते खाली आलं, ठीक आहे. इथं रिटेस्ट केलं या लेवलला, ठीक आहे. या लेवलला रिटेस्ट केलं आणि मग तुम्हाला बघायला मिळतं इथूनच त्यांनी ब्रेकआउट दिलेला आहे, ठीक आहे. परत कहाणी असते की याच्या खाली गेलेलं नाही ते. आता हे जर मी लो मार्क केले ना असे, तर मी डायरेक्ट शेवटचाच लो मार्क करतो. मग त्याला सपोर्ट परत कुठला, या लेवलच्या खाली जाईन ना ते, मेन याच्या खाली जाईन ना ते. मग हा सपोर्ट महत्त्वाचा ठरतो शेवटचा. तुम्ही इथं पण बघा आणि इथं पण बघा, इथं बी बघा, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते, ह्याच्यासाठी कलर्सचं वेगवेगळे कलर का दिलं त्याचं मेन कारण ते की कोरिलेशन लागतं, मला लक्षात येतं ते कुठं काय तुटलं आहे ते. रंगीबिरंगी करून टाकलं असतं, पण ते 4 कलर खालचे आणि 4 कलर वरचे असे फेंट, आणि अशा पद्धतीत आपण ते केलेलं आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला स्विंग्स दिसतात. वरचा कलर जेव्हा सुरू होतो आणि जिथं संपतो तिथं तो स्विंग हाय बनतो. इथं सुरू होतो, इथं संपतो, बरोबर. तर तो स्विंग हाय बनला, ठीक आहे. तो परत खाली मार्केट आलं तर तो स्विंग लो बनला, ठीक आहे. परत मार्केट जेव्हा कंप्लीट करतं इथं, तेव्हा स्विंग इथं लो बनवून इथं परत त्यांनी पूर्ण वेव बनवली आणि त्या वेव नंतरच मार्केट वरती जात असतं. तुम्ही बघाल, वाटलं दुसरीकडं दाखवतं अजून. इथं बघा, मार्केट खाली आलं, मार्केट वर गेलं, परत खाली आलं, काय झालं, इथं स्विंग लो बनला, इथं स्विंग हाय बनला. ओके. आता हे फक्त स्विंग हाय आणि स्विंग लोवरती मार्केट लोक आहे ना लाईन मार्क करायला सुरुवात करतात, जे तुमचं कधीही बरोबर येणार नाही. तुम्हाला या सेटअपची गरज लागतेच. ॲट द एंड तुम्हाला मी सांगतो, इथं तुम्हाला स्विंग हाय स्विंग लो तुमचे इंडिकेटर नाही देणार. मार्केटमध्ये स्विंग हाय स्विंग लोच्या बाबतीतले हजारो इंडिकेटर आहेत, काही उपयोग होणार नाही त्याचा. ते झाल्यानंतर येतात आणि ते अशी इतके डिटेल देत नाहीत, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये हे जे येतं ना खाली, असं खाली जाताना किंवा वरती जाताना हे जे असतं ना, म्हणजे सपोर्ट घेतं आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे जे सपोर्ट घेतं, रेजिस्टन्स घेतं, ते तुम्हाला सुधारणार नाही वेगळ्या इंडिकेटर्समुळे. सो ते एक लक्षात घ्या, महत्त्वाचा. हा व्हिडिओ नीट बघा तुम्ही, की याच्यात आपल्याला छोटे छोटे सगळेच जे मार्केट आत्ता चालू आहे ते दाखवते. फॉर्म्युला नाही आहे वेगळ्या ह्याच्यात काहीच. हे सर्वात महत्त्वाचं. EMA BMA काही वापरलेलं नाही आपण, ठीक आहे. सो लक्षात घ्या, कुठलाच इंडिकेटर बाकीचं आपण आपलंच बनवलं ते, ठीक आहे. सो असं हे जे स्विंग बनवतं, आता इथं बघा ना, इथं स्विंग बनवला, मार्केट खाली आलं, परत त्यांनी वरती बनवला, ठीक आहे. परत त्यांनी वरती हे जे बनवलं ना असं, तो परत एक स्विंग बनवला, ठीक आहे.
याच ठिकाणी ते सपोर्ट घेत आहे ना. ट्राय करते आता ते. तुम्हाला हे जेव्हा लेवल्स येतात कशा, तर वेव्जमुळं आणि स्विंग हाय स्विंग लोमुळं, वरती जाताना स्विंग हायमुळं, खाली जाताना स्विंग लोजमुळं आपल्याला लेवल्स मिळतात. ह्या लेवल आणि वर्क होतात ना. तुम्ही बघा इथं इथला जो लेवल आहे ना, ही मार्क केली बरोबर, तिथून टच करून वरती. ठीक आहे, हा स्विंग लोची मी मार्क करतो. ठीक आहे, इथं मी मार्क करतो. काय होतं याच्यावरती ही कॅन्डल क्लोज झाली, रिटेस्ट केलं, परत वरती ब्रेक केलं ह्याचा हाय. ठीक आहे, परत एक स्विंग बनवला, सपोर्ट घेतला, इथं रेजिस्टन्स लागला, परत सपोर्ट घेतला, परत रेजिस्टन्स लागला, इथं स्विंग बनवलं. तुम्हाला इथंच ते बरोबर सपोर्ट घेताना दिसते आत्ता. आणि इथूनच जेव्हा ते ब्रेकआउट येईल ते या हायच्या वरती गेलं की तुम्हाला ते ब्रेकआउट दिसेल, ह्याच्यावरच दिसेल, कारण की हे पूर्ण झालेलं आहे टेस्टिंग. ठीक आहे, आता मी ते ट्रेंडच्या बाबतीतलं पण मागचा व्हिडिओ बोललेलो आहे. मग आज जरा थोडंसं त्याच्या अलीकडचं जरा थोडंसं बेसिक सांगायचा प्रयत्न केला. मला जसं आठवतं तसं मी ते बोलतो. मी कुठल्या असं ठरवून लिहून काय मी जर्नल तयार करून मी काय ते व्हिडिओ बनवत नाही, कारण की त्याच्यातनं नॅचरल गोष्ट जो फ्लो असतो ना तो माझा जातो. मला जे नक्की काय सांगायचं ते म्हणजे ट्रेंडच्या बाबतीत परत सांगतो बेसिक. समजा ही स्विंग हाय बनवला आहे, हा 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 स्विंग हाय बनवला आहे. ठीक आहे, ह्याला जर वर जायचं असेल ना तर शेवटचा जो स्विंग हाय जो आहे ना हा 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 ठीक आहे, हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि जर समजा ते खाली जाणार असेल तर साधं सोपं उत्तर आहे की हा स्विंग लो आणि हा स्विंग लो माझ्यासाठी महत्त्वाचा असेल अलीकडचा. ठीक आहे, याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली की ते तुम्हाला ट्रेंड बदलून डायरेक्ट ते इथं येताना दिसेलच, इथे येताना ते दिसेल. सो हा लय महत्त्वाचा पार्ट आहे जे ट्रेंडच्या बाबतीत मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं. आता प्रोटेक्ट काय करतो आपण वरती जाताना प्रोटेक्ट नाही करत आहे आपण. वरती जाताना फक्त वरती याच्यावरती कॅन्डल क्लोज व्हायची वाट बघत असतो. प्रोटेक्ट म्हणजे काय की या भाई वरती जाताना मी मागचं माझं जे काही आहे ना ते मी त्याखाली कॅन्डल क्लोज होऊ नये, की जेणेकरून वरती जाण्याचा जो काही फ्लो आहे तो नाही आहे असं समजलं जाईल. याच्यासाठी मी हे प्रोटेक्ट करणार, दुसरं हे प्रोटेक्ट करणार, तिसरं हे प्रोटेक्ट करणार. सपोर्ट आहेत ना हे, म्हणूनच मार्केट इथून वरती गेलं. आणि ते जर ब्रेक करत असेल तर मग मी चुकलेलो आहे असं धरलं जाईल. सो त्यासाठी मी प्रोटेक्ट हा शब्द वापरते. प्रोटेक्ट म्हणजे तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्यायचं भाई. तुम्ही वरती जायचा जर विचार करत असाल तर ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, ह्याच्या खाली कॅन्डल क्लोज नाही झाली पाहिजे. स्वतः ह्याच्यात मुवमेंट का आली तर ह्या लेवलमुळं. ठीक आहे, तुम्ही बघाल तिथंच. आणि आपण हे म्हणत होतो खाली येताना ते 3-4 वेळा 4 ते 5 वेळा ते त्यांनी वेव्ह बनवल्या आणि वरती जाताना 2 कॅन्डलमध्येच गेलं पूर्ण त्याने. तर तुम्हाला हे समजतं आहे का? तर मार्केट वेव्हमध्ये असतं म्हणून लोक लॉसमध्ये असतात. हे एक सिक्रेट तुम्हाला सांगतो. हे सिक्रेट नाही आहे, नॉर्मल आहे. ॲक्च्युली वेव्हमध्ये असतात, तुम्ही बाय करा नाही तर सेल करा. तुम्हाला डिरेक्शनल वेव्ह जोपर्यंत सापडत नाही, डिरेक्शनल स्विंग सापडत नाहीत, म्हणजे स्विंग हायर हाय लोअर लो जे काय बोलतात लोक. ठीक आहे, पण ते झाल्यावरती ते इंडिकेट करतात, त्यामुळे काय उपयोग नाही त्याचा. तेही सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर होतानाचं पाहिजे तुम्हाला आणि ते दिसलं पाहिजे तुम्हाला, तर त्याच्यात ती मजा आहे. म्हणजे इथून मार्केट वरती आलं आहे ना तर मला कुठे एक्झिट कळतच नाही ना. ते इथं वेव्ह बनवल्यात त्याने, अशा इथं वेव्ह बनवल्यात त्याने, ते इथून ती पूर्ण सुरू झाली ती, म्हणून ते परत इथं एक्झिट मारली. आणि हे प्रोटेक्ट काय की इथं सपोर्ट घेतला ना त्याने भाई, सपोर्ट घेतला ना आणि हे ब्रेक केलं म्हणून इथं ते वेव्ह बनवली होती त्याने एक. आलं का लक्षात? सो हे लोकांना दिसत नाही. सो त्याच्यामुळं ते कन्फ्यूज होतात आणि ते बाय आणि सेलमध्येच अडकून पडतात आणि ते कधीच यशस्वी होत नाही. या ठिकाणी वरती जाते का खाली जाते कळतच नाही ना. या ठिकाणी वरती जाते का खाली जाते कळतच नाही, सुधरतच नाही काय चालू आहे ते. मी याच ठिकाणी वरतीच जायचं का बोललो विचार करा तुम्ही. मी हे सगळं सांगितलं ना ते बेसिक सांगितलं आहे. आय थिंक सो मी अजून पुढचे 20-30 व्हिडिओ बनवल तेच सांगणार आहे. मी आजपर्यंत मागं सगळं सांगायचा प्रयत्न केला आहे. मी थोडंसं रिफाईन होत चाललेलं आहे सांगताना, कारण की मी एक ट्रेडर आहे. मी काही टीचर नाही आहे किंवा क्लास आपण उघडलेला नाही आहे. आपण सेटअप देतो, त्याची फी घेतो फक्त सेटअप
वापरण्याची, शिकवण्याची फी घेत नाही. मग लोक परत परत प्रश्न विचारतात कारण सराव नाही करत. सराव हेच उत्तर मी मगाशी पण बोललो. ठीक आहे. सो हे जे वेव्ज आहेत ना हे दिसतात ना आपल्या सेटअपमध्ये, हे वेव्ज दिसतात ना आपल्याला सेटअपमध्ये, त्यामुळे मला ते सवय लागली आणि मला ते कळतं. परत एकदा शेवटला सांगतो की ही जे वेव बनते ना तेव्हा काही डिसाईड नाही झालेलं. ठीक आहे. फक्त एवढं डाटा आलेला आहे की स्विंग लो बांधलं आहे आणि भाई स्विंग हाय बांधलेलं आहे. आता त्याला जर जायचं असेल वरती तर इथं ब्रेक केलं पाहिजे आणि इथं ब्रेक केलं पाहिजे. नुसतं ब्रेक करून नाही चालणार. हा पावटावरती आला पाहिजे किंवा हा खालचा पावटावर खाली आला पाहिजे, असं सिम्पल लक्षात घ्या. ठीक आहे. तेव्हा इथं जे वेव बनेल ना तिथं तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे ते. ठीक आहे. ही जी वेव बनेल किंवा ही जी वेव बनेल ना तिथं ते महत्त्वाचं ठरणार आहे. ते परत येतं खाली इथून किंवा ते इथं ते जर वरतीच क्लोज होत असेल, हो भाई, मग भाई तू विचार करू शकतोस वरती जाणार आहे. असं ते किती वेळ फिरू शकतं. आता इथं तुम्हाला बघा ना, इथं खाली जाणार होतं पण ते खूप वेळ फिरत राहिलं, पण फिरत राहताना या वेवच्या वरती जाऊ शकलेलं नाही. मी एकदम डायरेक्ट फटाफट लाईन मारू शकतो त्या. ही जी वेव बनली होती ना, ही जी वेव बनली होती ना, असं मी कुठेही काय घेतो आहे असं प्रॉपर सांगत नाही आता. तर तुम्ही बघा ही वेव बनली, ह्याच्यावर जाईना, मग खाली येते परत वरती जाते, क्लोज होईना. मग इथं जे एक वेव बनली परत शेवटला, ही कॅन्डलनी खाली क्लोज दिला, रिटेस्ट केलं भाई इथं आणि सपासप खाली आलं. ठीक आहे. सो हे लय महत्त्वाचं. इथं एक वेव बनली होती शेवटची, ही वेव महत्त्वाची होती ॲक्च्युली. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या वेव्ज आयडेंटिफाय करण्यासाठीचा हा सेटअप आहे भाई लोक. हा सेटअप वेव आणि स्विंग हाय, स्विंग लो बनतानाचे, हा शब्द अंडरलाईन करा, बनतानाचे, होतानाचे म्हणा. ठीक आहे. ते आयडेंटिफाय करण्याचा सेटअप आहे हा. ठीक आहे. मग आपण काय करतो, ठीक आहे, आता असं आलो. ठीक आहे. मग आता ते सगळे लेवल बिवल हाय लो ते सगळं येतं आपल्या सेटअपमध्ये. मग इथं कुठली वेव, 14 वेव आपण क्रिएट केलेल्या आहेत. 14 वेवपैकी W11 वेव चालू आहे रिजेक्शनवाली. इथं रिजेक्शन आलं ना आत्ता, ते वेव चालू आहे आत्ता. इथं फॉर्मिंग म्हणजे होती आहे, कन्फर्म क्लोज. ठीक आहे. सो अशा हे मी अजून डिटेलमध्ये पुढं बोलत. सो हे वेव ओळखण्यासाठीचा सेटअप आहे. त्याच्यात ह्या झोन दिलेत बघा इथं. असे ते झोन बिन सगळे येतात लाईव्हमध्ये. हे चालू आहेत त्या लेवल, ही लाईन ती मार्क करून येते. राईज प्रोटेक्ट म्हणजे हे प्रोटेक्ट करायचं आहे ना आपल्याला. ठीक आहे. मग वरती रेजिस्टन्स पण येतं. समजा आता 1 मिनटात गेलो मी, कुठलीही टाईम फ्रेममध्ये वापरा. मार्केट हे वेवमध्ये चालतं. 1 मिनटात तुम्हाला जास्त वेव्ज दिसतात, त्यामुळं कळतं आपल्याला प्रॉपर. सगळ्यात ऑन ठेवायची गरज नाही. फॉल टार्गेट. ठीक आहे. वर आलं खाली आलं तर हे सपोर्ट इथं लिहिलेलं आहे. असं सगळं येतं लिहून. मस्त आहे सेटअप आपला, तुम्ही यूज करू शकता. दुसरी गोष्ट अशी की सेटअपला फी आहे आणि तुम्ही हा सेटअप मंथली फी आहे. हा सेटअप घेऊ शकता आपल्याकडून. टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. ज्यांना फक्त शिकून घ्यायचं आहे, वाटतं त्यांना की मी करू शकतो, जे करू शकत नाही मला चांगलं माहिती आहे, प्रॅक्टिस करून किती पण करा तुम्हाला ते सापडणार नाही. कारण की जेवढं टाईम फ्रेम कमी जाल तेवढं ते अवघड होत जातं. ठीक आहे. आणि एवढं आपण डेव्हलप झालेलं नाही आहे की प्रत्येक स्विंग आपल्याला दिसेल असा. ऑलरेडी काम केलेलं आहे मी ते. ठीक आहे. सो त्यात वेळ कशाला घालवत बसायचा. सो त्यामुळं मी तुम्हाला सांगतो आहे साधं सोपं उत्तर की तुम्ही या पद्धतीने काम करा. हे असं मी बनवलेलं आहे, तुम्ही ते घ्या मंथली आणि मोकळं व्हा. ठीक आहे. सो मी त्याची टेलिग्राम चॅनलला मी ती लिंक टाकतो. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यात लेख असतात, कधी व्हिडिओज असतात, कधी लाईव्ह सेशन असतात, जिथं चर्चा चालतात, गप्पा चालतात, कुणाचे काय प्रश्न असतील ते सोडवले जातात. असं सगळं ते कधी पण 5 मिनटं आधी मी सांगतो, कधी पण दिवसभरात मी कधी पण येत असतो आणि त्याच्यावरती चर्चा करत असतो. आणि काही लोकांना गप्पा वाटतात, तर गप्पाच आहेत ॲक्च्युली त्या. ठीक आहे. तुमच्याबद्दल बोलणं, माझ्याबद्दल बोलणं, बाबा काय चुकलो आपण, काय बरोबर, मी काय चुकलो, तुम्ही काय चुकला, तुमचं काय चालू आहे, असं ते जाणून घेणं सगळं चालू आहे. ओळख चालते, ओळख म्हणूनच गप्पा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. आपल्याला काय प्रॉब्लेम नाही येतो. ठीक आहे. सो मी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे टाकेल. बाकी तुम्ही थँक्स, तुम्ही व्हिडिओज बघत राहा.
लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. ठीक आहे. ओके. थँक्यू.